नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। अर्थातच मी नमन करतो त्या अरहत सम्यक संबुद्धाला, जो जीवन मुक्त आहे, जागृत आहे। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, अरहत, महान कारुणिक सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी, धम्मदायात धम्म चक्रवर्ती, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, भारत रत्न, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता, भारतीय संविधान शिल्पकार, जग बदलणारा बाप माणूस, खरा देशभक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचाप्रणाम करून आज या ठिकाणी कालकथित राजकन्याई भगत या परिवारामध्ये आपटी या छोट्याशा गावामध्ये जिल्हा वर्धा येथील आयुष्यमान उपासक भीमरावजी भगत यांनी या कालकथित पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आपटी या गावातील सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिकांना मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या युट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांप्रती मंगलाची कामना करतो। सगळ्यांनी तीनदा साधू साधू म्हणा। सगळ्यांनी खाली हात ठेवायचा आहे। तर आपण हिंदू महार म्हणून जगत असताना आपण या कालकथित दिवसाच्या निमित्तानं कालकथित हा शब्द आपण प्रयोजन केला पाहिजे। कोणता? कालकथित। कालकथित हा शब्द सल्लसुत्ता मधला आहे। पाली प्राकृत भाषेतील धम्मलिपीचा हा शब्द आहे। कोणता? कालकथित। तर 14 ऑक्टोबर 1956च्या आधी आपण हिंदू महार म्हणून जगत होतो। आता तुम्ही हिंदू महार आहात का बौद्ध आहात? बौद्ध आहोत आपण, हिंदू महार नाही। हिंदू ब्राह्मणी धर्माशी आपला काहीही संबंध राहिलेला नाही। हिंदू धर्माशी आपला, ब्राह्मणी धर्माशी आपला काहीही संबंध राहिला नाही। तर आपण, आपले जे पूर्वज आहे, आपल्या घरचं जर कोणी व्यक्ती मृत पावला तर त्यांच्या फोटोच्या खाली ते काय लिहायचे? स्वर्गवासी लिहायचे किंवा कैलासवासी लिहायचे। मग आपण हिंदू महार म्हणून जगत असताना 22 प्रतिज्ञा घेतल्याच्या नंतर नागपूरला दीक्षाभूमीला 14 ऑक्टोबर 1956ला आणि 16 ऑक्टोबर 1956 चंद्रपूरला बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर आपण आपल्या घरचं मृत व्यक्ती पावल्याच्या नंतर आपण फोटोवर आपल्याच मनानं ते लिहायला लागलो। काय लिहायला लागलो? बुद्धवासी। बुद्धवासी हा शब्द खूप चांगला आहे, पण बुद्धवासी हा शब्द प्रयोजन करू नये, त्या ठिकाणी लिहू नये। आपण म्हणजे हिंदू बांधव परंपरेनुसार, हिंदू ब्राह्मणी परंपरेनुसार ते स्वर्गवासी लिहितात किंवा कैलासवासी लिहितात। मग आपण काय लिहायला लागलो? आपल्याच मनानं। बुद्धवासी हा शब्द कुठल्याही त्रिपिटकामध्ये, कोणत्याही बौद्ध साहित्यामध्ये नाही। बुद्धवासी हा शब्द राहू द्या, आता काय ना, बुद्धवासी हा शब्द तुम्हाला कुठेच सापडणार नाही आहे। समजा तुम्हाला बुद्धवासी हा शब्द कुठेही दिसणार नाही। तर हा जो बुद्धवासी शब्द आहे, बुद्ध अधिक वासी, वासी म्हणजे काय? बुद्धाच्या वासात, सहवासात असणं, म्हणजे धम्म कार्यात असणं, बुद्ध विहारात असणं, धम्म ग्रंथात असणं, बुद्ध वंदनेत असणं, धम्म परिषदेमध्ये असणं, तर ते खऱ्या अर्थानं बुद्धवासी आहे। जिवंतपणी बुद्धवासी आहो। आता तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात, धम्म श्रवण करत आहात का नाही? तर धम्म श्रवण करत आहात, तर आता तुम्ही बुद्धवासी आहे। बुद्धाच्या वासात, सहवासात असणं, धम्म कार्यात असणं। जो एखादा
स्त्री किंवा पुरुष जो कधीच बुद्ध विहारात जात नाही, दर रविवारला जात नाही, बौद्ध किंवा कुठल्याही 12 महिन्याच्या पौर्णिमेला जात नाही, तर तो बुद्धवासी कसा काय राहू शकतो? समजलं का? जे लोक नित्य नियमानं पौर्णिमा असेल, दर रविवार असेल किंवा वर्षावासाचे सीजन असेल, तर त्या काळामध्ये बुद्ध विहारात जातात, ज्यांना पंचशील माहित आहे, आर्य अष्टांगिक मार्ग माहित आहे किंवा आर्य अष्टशील उपोषित अष्टशिलाचं ते पालन करतात. बौद्ध धम्मामध्ये उपवास नाही. 12 महिन्याचे म्हणजे उपवास नावाचा शब्दच नाही, उपोषित शब्द आहे. कोणता शब्द आहे? उपोषित. उपोषितामध्ये 8 शिलाचं पालन करायचं असते. समजलं तुम्हाला? महिन्यातून 4दा आणि वर्षावासात काही लोक आपल्या तब्येतीनुसार करत असतात. तर महिन्यातून कितीदा असते उपोषित? उपोषित मध्ये 8 शिलाचं ग्रहण करणं. पंचशील नेहमीच करत असतो, तर महिन्यातून 4दा. पौर्णिमा, 1 अमावस्या आणि 2 अष्टमी. 2 अष्टमी, 1 अमावस्या आणि 1 पौर्णिमा, महिन्यातून 4दा अष्टशील उपोषित धारण करणे. लक्षात घ्या, 8 शिलाचं पालन करणे. उपवास नावाचा शब्द बौद्ध धम्मामध्ये नाही आहे. उपवास म्हणजे ते इतरही धर्मातील लोक उपवास करतात, या देवीच्या नावाचा, त्या देवाच्या नावाचा, त्या महाराजाच्या नावाचा, त्या बाबाच्या नावाचा, आणि उपवासामध्ये ते काहीतरी नवस मागतात, बोलतात, काहीतरी व्यक्त करत असतात. तू मला असं असं, तर मी तुला तसं तसं. तर अशा पद्धतीची त्यांची भावना असते आणि ते उपवास अन्न पाण्याचा करत असतात, अन्नाचा करत असतात. आणि उपवासाच्या नावानं फराळाची पदार्थही ते सेवन करतात. समज तुम्हाला? म्हणजे उपवास हा शब्द तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. उपवास नावाचा शब्द बौद्ध धम्मामध्ये नाही आहे, उपोषित आहे. समजलं तुम्हाला? कोणता शब्द आहे? उपोषित. उपोषितामध्ये म्हणजे इतर ब्राह्मणी हिंदू धर्मामध्ये जे उपवास आहे, तर त्या उपवासाला त्यांच्यामध्ये अष्टशील नसते, पण बौद्ध धम्मामध्ये उपोषितामध्ये अष्टशील पालन करावं लागतं. आणि हे 8 शील पालन करणं ही संपूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये ती परंपरा आहे. समजलं तुम्हाला? मी छोट्या छोट्या गोष्टी सांगत आहो. दुसरी गोष्ट, बौद्ध धम्मामध्ये पिंडदान नाही आहे. पिंडदान नाही आहे. पिंडदान म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 22 प्रतिज्ञा दिलेली आहे. किती प्रतिज्ञा? 22. जो कोणी 22 प्रतिज्ञाचं पालन करतो तो स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. तुम्हाला कोणत्या कोणत्या बिमाऱ्या लागल्या होत्या, कोणते रोग लागलेले होते, मानसिक रोग लागलेले होते, याचा उपाय म्हणजेच 22 प्रतिज्ञा आहे. इतर बौद्ध राष्ट्रांसाठी 22 प्रतिज्ञेचं महत्व नाही, पण भारतामध्येच हे ब्राह्मणी धर्माचे 33 कोटी देवी देवता असल्यामुळे याच भारतामध्ये ह्या ब्राह्मणी रूढी, प्रथा, परंपरा, रीती, रिवाज ह्या गोष्टी असल्यामुळे बाबासाहेबांना 22 प्रतिज्ञा देण्याची गरज पडलेली आहे. जो कोणी 22 प्रतिज्ञेचं पालन करतो तोच खऱ्या अर्थानं बौद्ध व्यक्ती आहे, बौद्ध उपासक उपासिका आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मला भक्त नकोत, अनुयायी पाहिजेत. प्रसिद्धीची अपेक्षा न करता काम करणारी माणसं पाहिजे. आपल्याला भक्त नाही बनायला सांगितलं आहे. बुद्धाचं, बाबासाहेबाचं भक्त नाही बनायचं आहे, आपल्याला अनुयायी बनायचं आहे, उपासक बनायचं आहे. अनुयायी म्हणजे काय? अनुयायी या शब्दाचाच अर्थ होतो अनुकरण करणारा, अनुसरण करणारा. बुद्धाने जे जे सांगितलं त्याचं आचरण करणारा, अनुकरण करणारा, अनुसरण करणारा. म्हणून आपण म्हणतो ना, अनुसरा शिकवण बुद्धाची. म्हणजे अनुयायी आणि भक्तामध्ये फरक आहे. इतर धर्मामध्ये भक्त राहू शकतात, बुद्धाचा आणि बाबासाहेबाचा भक्त बनायचं नाही. भक्त ही आंधळी परंपरा आहे. समजलं तुम्हाला? अनुयायी बनायचं आहे. अनुयायी म्हणजे काय? बुद्ध हे मार्गदाता आहे, मोक्षदाता, मुक्तीदाता नाही. बुद्ध हे मार्गदाता आहे. जर तुम्ही बुद्धाच्या आर्य अष्टांग मार्गावर आणि 10 पारमितेंवर आणि पंचशिलाचं जर तुम्ही पालन करत असाल तर तुम्ही दुःखमुक्त व्हाल. लक्षात घ्या, बुद्ध हे मोक्षदाताही नाही आणि मुक्तीदाताही नाही, तर बुद्ध कोण आहे? मार्गदाता. बुद्धाचा धम्म आहे, धर्म नाही आहे. जगात धर्म अनेक आहे, पण बुद्धाचा धम्म
एक आहे. धर्माची शिकवण, धर्म ही अपूची गोळी आहे असं कार्ल मार्क्स म्हणतो. कोण म्हणत आहे असं? धर्म ही अपूची गोळी आहे. जगामध्ये ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू, जैन, शीख, यहुदी, पारसी हे सर्व धर्म आहेत आणि हे धर्माचं काम आहे माणसाला अपूच्या गोळीसारखी नशा देणं. समजलं का? पण बुद्धाचा धम्म आहे. धर्म अनेक आहे आणि धम्म एक आहे. लक्षात घ्या. इतर धर्माची शिकवण काय आहे? फक्त मानो म्हणतात. पण बुद्ध काय म्हणतात? पहिले जानो बाद में मानो. समजलं तुम्हाला? इतर धर्म काय म्हणतात? फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, मी सांगतो त्याच्यावरच विश्वास ठेवा. म्हणजे मानो, फक्त मानायचं आहे आम्हाला. इतर धर्माची शिकवण आहे. पण धम्माची शिकवण काय आहे? पहिले जानो बाद में मानो. है की नाही? म्हणूनच आपण त्या गाण्यामध्ये म्हणतो ना, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. भगवान बुद्धांचा धम्म हा अनुभवावर आधारित आहे. लक्षात घ्या. म्हणून बौद्धांच्या काही आचारसंहिता सुद्धा आहे. तर पिंडदानाची मी गोष्ट सांगत आहोत. तर 22 प्रतिज्ञामध्ये काय सांगितलं आहे? मी पिंडदान करणार नाही. काय सांगितलं आहे? बाबासाहेबांची प्रतिज्ञा आहे. 7 लाख लोकांना नागपूरला आणि चंद्रपूरला हे प्रतिज्ञामध्ये दिली होती. कोणती? मी पिंडदान करणार नाही. पिंड म्हणजे काय? अन्नाचा घास जे तुम्ही तिजला ठेवत असता, किंवा तुमच्या घरचं कोणीतरी मरण पावलं. तेहेरवी नावाची परंपरा बौद्ध धम्मामध्ये नाही आहे. तेहेरवी नाही आहे. तेरवी बौद्ध धम्मामध्ये. मी बौद्ध साहित्यामध्ये 13 धुतांग ऐकलेले आहे. धुतांग, 13 धुतांगाचे प्रकार ऐकलेले आहे. परंतु तेहरवी नावाचा प्रकार नाही. आणि तेरवी नावाच्या प्रकारामध्ये लोक काय करतात? किंवा तिसऱ्या दिवसही करतात काही लोक, ते गोड जेवण करत असतात. गोड जेवण म्हणजे काय? कोंबडे बकरे कापतात. समजलं का? आजही बौद्ध समाजामध्ये लोक, शिकले सवरले लोकही तेच करत आहे, गोड जेवण. मला सांगा, ज्या घरचा व्यक्ती म्हातारा असो का तरुण असो, मग ते गोड जेवण योग्य वाटते का तुम्हाला? योग्य वाटते का गोड जेवण? गोड जेवणामध्ये काय असते? प्राणी हत्या असते का नाही? प्राणी हत्या असते ना. कोंबडे बकरे कापतात ना लोक पैसे वर्गण्या काढून. गोड जेवण. आणि बुद्धानं काय सांगितलंय पंचशिलामध्ये? पाण्याती पाहता वेरमणी. समजलं? प्राणी हत्या करायची नाही. आणि तुम्ही अशा कार्यक्रमामध्ये, आपल्या घरचा कुठलाही कार्यक्रम असो, हा गोड जेवण नावाचा प्रकार आपण नष्ट केला पाहिजे. तर मी तुम्हाला गोष्ट कोणती सांगत आहोत? 22 प्रतिज्ञेमधली. मी माझ्या पाचचं सांगत नाही. बाबासाहेबांनी लिहिलेल्या 22 प्रतिज्ञामध्ये बघा काय लिहिलं आहे? मी पिंडदान करणार नाही. भूके नवे अन्न, मेल्यावर पिंडदान, असं तुकोबाराय म्हणतात. जिवंतपणी आई वडिलांना अन्न द्यायचं नाही, पाणी द्यायचं नाही. समजलं? आणि मेल्यावर त्या व्यक्तीच्या नावानं घास ठेवायचा, पत्रावळी ठेवायचं, दहीचं बोन ठेवायचं, ही अंधश्रद्धा आहे. कावळ्याला बाप बनवण्याची परंपरा आपली नाही. ते लोक म्हणतात की माणूस मेल्याच्या नंतर आत्मा आणि ईश्वर या अधम्माच्या गोष्टी भगवान बुद्धाने सांगितलेल्या आहे, बोलायचं नाही. समज तुम्हाला? म्हणजे बुद्धाने आत्माही नाकारलेला आहे आणि ईश्वरही नाकारलेला आहे. आत्म्यावर श्रद्धा बाळगणे म्हणजे अधम्म होय, असं बुद्धायनीस धम्मामध्ये बुद्धानं सांगितलेलं आहे. आत्मा नावाची कोणतीही वस्तू या शरीरामध्ये नसते. तुम्ही म्हणता आत्मा दुखवला, माझ्या आत्म्याचा सराप लागन. आत्मा नावाची कोणतीच वस्तू या शरीरामध्ये नाही. आत्माच नाही तर आत्म्याचा पुनर्जन्म किंवा आत्म्याचं अमर होणं किंवा आत्म्याचं भूतकेत होणं ही अंधश्रद्धा आहे, ही अंधविश्वास आहे. याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. लक्षात घ्या. तुम्हाला लक्षात आहे काय गोष्ट? तर ते लोक परंपरा म्हणून काय करत असतात? ब्राह्मणी परंपरा आहे की एखादा व्यक्ती जर घरामध्ये मरण पावला असेल तर त्याची आत्मा कावळ्याच्या रूपानं आपल्या घरी येत असते, ते पिंड शिवत असते. म्हणून भारतातलं सगळ्यात मोठं पिंडदान म्हणजे काय? मेलेल्या माणसाला पत्रावळी ठेवणं, अन्न ठेवणं, त्याच्यासाठी पाणी ठेवणं माठ भरून. म्हणजे भारतातील सगळ्यात मोठं पिंडदान, तो धंदा ब्राह्मणांनी चालू केलाय. कुठे? बोधगया महाबोधी महाविहार. पहा, जिथं बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली तेच ठिकाण जाणून बुजून ब्राह्मणांनी त्या ठिकाणी पिंडदानाचा सगळ्यात मोठा कार्यक्रम तिथं. मग आपला विरोध का आहे?
महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे. म्हणजेच काय, त्या महाबोधी महाविहारातलं, बोधगयाच्या महाबोधी महाविहारातलं पिंडदान नष्ट केलं पाहिजे. तिथं पिंडदान मध्ये काय करते, तिथं ब्राह्मण बसतो, तिथं उडदाच्या पिठाचे, भाताचे, दह्याचे असे मोठे मोठे पिंड, असे गोळे ठेवले जातात आणि मृत व्यक्तीच्या नावानं ते ठेवले जातात आणि गरीब लोकांचं आर्थिक शोषण, मानसिक गुलामी आणि त्यांना आर्थिक शोषण केलं जातं. तुम्हाला आवडते का ते पिंडदान? म्हणून आपल्या घरचा व्यक्ती जो कोणी मरण पावला त्याच्या फोटोच्या समोर आपण पिंडदान अन्न ठेवणं ही चुकीची पद्धत आहे. हे बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये सांगितलेलं आहे. बौद्ध धर्मामध्ये पिंडपात आहे. बौद्ध भिक्षूंसाठी पिंडपात वेकणं आहे. पिंडपात म्हणजे काय, आपल्या भिक्षा पात्रामध्ये भिक्खून भोजन मागणं, अन्न मागणं. समजा तुम्हाला ही गोष्ट इथपर्यंत लक्षात आली असेल तर बौद्ध धर्मामध्ये पिंडदान नावाचा प्रकार नाही आहे. आणखी एक गोष्ट सांगतो, बौद्ध साहित्यामध्ये बौद्ध धर्मानुसार आपण ही आचारसंहिता आपण पालन केली पाहिजे. कोणती आचारसंहिता? आपली जी आचारसंहिता आहे म्हणजे अजूनही गुलामीचे प्रतीक. कोणते प्रतीक? मनुस्मृती नावाचा काळा कायदा. मनुस्मृती नावाचा काळा कायदा महाडच्या चौदार तळ्याच्या काठी बाबासाहेबांनी जाळला. कोणता कायदा? मनुस्मृतीचा काळा कायदा. ज्या मनुस्मृतीनं स्त्रियांना पहिल्यांदा गुलाम केलं आणि शूद्रांना गुलाम केलं. 4 वर्ण पाळले. जाती आणि पोटजाती जर निर्माण झाल्या असेल तर या मनुस्मृती नावाच्या ब्राह्मणी काळ्या ग्रंथानं. मग या मनुस्मृतीचे नियम काय होते? मनुस्मृतीचे नियम होते की शूद्रांच्या पायांचे ठसे जमिनीवर उमटू नये म्हणून त्यांनी काय दिलं होतं? मनुस्मृतीचा कलम आहे. जसं संविधानाचं कलम आहे का नाही, भारतीय संविधानाचे कलम आहे ना, तर मनुस्मृती हा ब्राह्मणाचा कायदा होता, काळा कायदा होता. त्याचं एक कलम होतं. एक कोणतं कलम होतं? स्त्रिया म्हणजे काय, पायातली वाहन पायातच बरी. लहानपणी तिनं वडिलाच्या धाकात राहायचं, लग्न झाल्यावर नवरोबाच्या धाकात राहायचं आणि म्हातारी झाल्यावर मुलाच्या धाकात राहायचं. गुलामीत जन्म, गुलामीत जगणं आणि गुलामीत मरणं हे स्त्रियांच्या वाटाला जीवन होतं. स्त्रियांचा जन्म, मुलीचा जन्म पाप समजल्या जात होतं. कशानुसार? मनुस्मृतीच्या नियमानुसार. मनुस्मृतीचं कलम होतं, नियम होतं कोणतं? शूद्र लोक जे अनटचेबल आहे, अस्पृश्य आहे, अंत्यज आहे, या लोकांच्या पावलाचे ठसे जमिनीवर उमटू नये. समजलं तुम्हाला? जमिनीवर, हे मी कोणाच्या ग्रंथामध्ये सांगत आहोत तुम्हाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जातीचा विनाश म्हणजे जातीचं निर्मूलन किंवा जातीचा विध्वंस या ग्रंथामधलं मी सांगत आहोत. जातीचा विनाश हे पुस्तक तुम्ही सगळ्यांनी वाचलं पाहिजे. कोणतं? जातीचा विनाश हे बाबासाहेबांचं लाहोर पाकिस्तानला तयार झालेलं भाषण होतं. या भारतामध्ये जाती व्यवस्थेला, वर्ण व्यवस्थेला खत पाणी देणारे सर्वच ग्रंथांना सुरुंग लावून जाळलं पाहिजे असं बाबासाहेबांचं वाक्य होतं. बाबासाहेबांचं ते लाहोरचं जातपात तोडक मंडळचं भाषण रद्द झालं आणि ते पुस्तकाच्या रूपामध्ये जातीचा विनाश हे पुस्तक तुम्ही प्रत्येकाने वाचा. या उज्ज्वल भारताचं भवितव्य त्या ग्रंथामध्ये आहे. कोणता ग्रंथ सांगतो मी तुम्हाला? जातीचा विनाश. त्या जातीचा विनाश मधलीच मी तुम्हाला गोष्ट सांगत आहोत. कोणती? अस्पृश्य माणूस जर रस्त्यानं चालत असेल तर त्यांच्या पावलाच्या खुणा, ठसे जमिनीवर उमटू नये म्हणून त्यांच्या कमरेला काय दिला होता? झाडू दिला होता. समजलं तुम्हाला? म्हणजे एखादा ब्राह्मण माणूस, सुवर्ण माणूस रस्त्यानं चालत असताना तुम्ही पाहिलं असेल ना, कुत्रे लघवी कुठं करतात? रस्त्यावर. संडास कुठे करतात? रस्त्यावरच करतात का नाही कुत्रे? म्हणजे त्या ब्राह्मणाचा पाय कुत्र्याच्या संडाशीवर, विष्टेवर, कुत्र्याच्या लघवीवर, मूत्रावर जर पडला तरी तो विटाळ होत नव्हता. पण अस्पृश्यांच्या पावलांच्या ठस्यावर म्हणजे कुत्र्याचे ठसे उमटतच असेल ना जमिनीवर, कुत्र्याचे, डुकराचे, जनावराचे पावलाच्या ठशावर ब्राह्मणांचा पाय पडला तर विटाळ होत नव्हता. पण अस्पृश्य असून ज्या मनुष्याच्या पावलानं काय होत होता? ठशाने विटाळ होता. म्हणून काय दिली होती कमरेला? झाडू दिला होता. काही लोक म्हणते कायले सांगता जी बनते जी जुनं, पण तुम्हाला तुमची अवकात आठवण करून द्या लागल ना, तुम्ही कसे जगत होता. समजलं? एकाही 33 कोटी देवी देवता होते म्हणते भारतामध्ये. 33 कोटी देवी देवतांपैकी एकाही देवीला, एकाही देवाला आपली दया आली नाही. एक तरी धावला का 33 कोटी मधला? एक तरी पावला का? बरं, एक तरी पावली का?
तेव्हा कुठं गेलते? जेव्हा आमच्या कमरेला झाडू होता. लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, एखादा अस्पृश्य माणूस जमिनीवर थुंकू नये, जमिनीवर थुंकू नये म्हणून त्यांच्या गळ्याला काय दिलं होतं? ऐका नीट, मी कोण्या ग्रंथातलं सांगत आहो? बाबासाहेबांनी लिहिलेल्या जातीचा विनाश. म्हणजे त्यांनी जमिनीवर थुंकू नये, ब्राह्मणाचा पाय पडेल आणि विटाळल्या जाईल, तर मग त्यांच्या गळ्याला काय दिलं होतं? मडकं दिलं होतं. काय दिलं होतं? मडकं. आणि अस्पृश्यांचे घर आजही ती म्हण आहे, कोणती? मांग महार आणि कुसाच्या बहार. समजलं? गोंड गोवारी जात बोहारी हा ब्राह्मणी ग्रंथ आहे, सह्याद्री कुंड पुराण. ह्याच्या मणी तयार झाल्या का नाही? ह्या मणी ज्या तयार झाल्या का, लोक म्हणते का नाही, ह्या मणी कुठल्या आहे? ब्राह्मणांनी दिलेल्या, SC ST OBC लोकांना दिलेल्या शिव्या आहे, अपमान आहे. हे अशाच मणी तुमच्या तोंडात पडलेल्या नाही. सह्याद्री कुंड पुराण नावाचा एक ब्राह्मणी ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये ह्या म्हण आहे. कोणत्या? मांग महार कुसाच्या बहार. समजलं? गोंडगोवारी जात बोहारी, गोंडगोवारी हेकड माना, आंबील पाहून शिवला डोना. समजलं? कुनबटम धसकटम अक्कल थोडी आणि बायको विकून घेतली घोडी. आला तर रुमण्याशीन, गेला तर ढोमण्याशीन. हे म्हणजे सोनार सख्या बहिणीची खाणार. समजलं? तर ह्या ज्या सगळ्या मणी आहे, ह्या ब्राह्मणांनी दिलेल्या गुलामीच्या म्हणजे शिवाय ह्या. समजलं तुम्हाला? तर मनुस्मृतीचा एक नियम होता, मांग महार आणि कुसाच्या बहार. म्हणजे गावाबाहेर आपली घरं होती. याला कारण होतं, कारण आपल्या लोकांना चांगलं अन्न सेवन करायला मिळत नव्हतं. केव्हा केव्हा एखाद्या पाटलाचा म्हैस मरते आणि केव्हा केव्हा बैल मरते आणि केव्हा केव्हा गाय मरते. जेव्हा केव्हा गाय म्हैस आज उष्ट्या अन्नावर जगत होतो. आपण कसं जगत होतो? उष्ट्या अन्नावर. म्हणजे पाटलाचा बैल गाय किंवा म्हैस मरण पावली तर तिला गावाच्या बाहेर ओढण्याचं काम कोणाचं होतं? मेलेली गुरढोरं ओढण्याचं काम कोणाकडे होतं? मग हे महार लोक ओढायचे. एका बाजूने त्या मेलेल्या बैलाला, एका बाजूला कुत्रे ओढायचे, एका बाजूला कोल्हे ओढायचे आणि एका बाजूला कोण ओढायचे? महार लोक ओढायचे. सांगा ते अन्न आहे का? आता जर तुमच्या गावाच्या बाहेर एखादी गाय किंवा बैल मरून पावलेला आहे, तुम्हाला जर म्हणलं का गंज घ्या आणि घेऊन या ते अन्न, तर तुम्ही त्याला अन्न म्हणाल का? जे कुत्र्याचं अन्न होतं, कोल्ह्याचं अन्न होतं, ते कोणाचं अन्न होतं? झाला म्हणजे आपणही तेच सेवन करतो. जे कोल्हे कुत्रे जे अन्न सेवन करत होते, मेलेला बैल मेलेली गाय, ते अन्नही म्हणता येणार नाही. ते आज आपलं अन्न आहे का? आहे का? आज आपण किती चांगलं अन्न खात आहोत. कोणामुळे? म्हणून तुम्ही म्हणता ना, खातो त्या भाकरीवर आणि पेतो त्या दारूवर. ते दारू नाही आहे का बाबासाहेबाच्या पैशाची? समजलं का? बाबासाहेबाच्या रक्ताची म्हणतो. तर हे जे मी तुम्हाला सांगत आहो की आपलं अन्न तसं नाही आहे. मग आपले लोक काय करायचे? जोपर्यंत गाय आणि मैल, आता 8-8 दिवस 15-15 दिवस, अनेक लोकांना प्रश्न निर्माण होते की मातंग लोकांनी, मांग लोकांनी बौद्ध धम्म का स्वीकारला नाही? त्याला कारण आहे. कारण मांग आणि भलती गोष्ट सांग. कारण मांग समाजाच्या स्त्रिया तुम्हाला माहित आहे, त्या दाईचं काम करतात. म्हणजे समजलं ना? ते म्हणजे मागत असतात, काहीतरी फळे विकत असतात. पण महारांकडे फक्त एकच उपजीविकेचं साधन होतं पोट भरण्याचं, ते म्हणजे कोणतं? मेलेले गुरढोर ओढणं आणि त्या बदल्यामध्ये ते मांस सेवन करणं किंवा जे काही मिळेल ते. समजलं का? तर त्यावेळी आपले जे महार अस्पृश्य लोक काय करायचे? जे मेलेल्या गाईचं गुराचं जे मांस आहे ना, ते घरी वाळवायचे. काय करायचे? वाळवायचे. ते अधिक जर दिवस राहिलं तर त्याचा वास यायचा. मी तुम्हाला सांगत आहो की अस्पृश्यांची, महारांची घरं हे गावाच्या बाहेर का असायची? तर या लोकांच्या घरा म्हणजे इकडल्या बाजूने जर घर असेल तर त्यांच्या त्या सडलेल्या मांसाचा आम्हाला काय येईल? दुर्गंध येईल, वास येईल, म्हणून तुमचे घर पूर्व दिशेला होते. समजलं तुम्हाला? हे विज्ञान होतं मनुस्मृतीचं. मनुस्मृतीचा एक नियम होता. कोणता? आणखी एक मनुस्मृतीचा नियम होता की हा अस्पृश्य माणूस, मी 10 मिनिटं बोलतो, शूद्राती शूद्र माणूस हा अस्पृश्य माणूस ओळखता यावा. आता ऐका, मी कोण्या ग्रंथातलं सांगत आहोत तुम्हाला? बाबासाहेबांनी ब्राह्मण पेशवे पुण्यातली जरी गोष्ट सांगितली असेल, पुण्यातलीच गोष्ट नव्हती ही, बाबासाहेबांनी जातीचा विनाश या ग्रंथात लिहिलेला आहे. काय लिहिलेलं आहे? मनुस्मृतीचा नियम होता, मनुस्मृतीचा कायदा होता. कोणता?
अस्पृश्य माणूस, मांगमहार माणूस, हा SC ST OBC हा शूद्र माणूस, हा मूल निवासी माणूस, हा महार मांग माणूस, चामार माणूस हा ओळखता यावा म्हणून त्यांच्या दोन्ही हातामध्ये काळे धागे, दोन्ही पायामध्ये काळे धागे आणि दोन्ही हातामध्ये, ऐका मी काय सांगत आहो, कोणाची गोष्ट आहे हे? बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे कायच्यामध्ये, जातीचा विनाश या ग्रंथामध्ये. म्हणजे मनुस्मृतीचे निशाणी आहे, गुलामीचे प्रतीक आहे, बंधन आहे, गुलामीचं बंधन, निशाणी, खून आहे, प्रतीक आहे. कोणतं? काळा धागा दोरा. मग हा अस्पृश्य माणूस, हा शूद्राती शूद्र माणूस ओळखता यावा, दुरूनच तो दिसावा, पटकन लक्षात यावा, जेणेकरून विटाळ होणार नाही म्हणून त्यांना मनुस्मृतीनं गुलामीचं प्रतीक दिलं. जे आज तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर इतके वर्ष झाले अजूनही तुम्ही मनुस्मृतीचा कायदा पालन करता आणि सांगता संविधानाचे लोक. समजलं का तुम्हाला? तर कोणता नियम दिला होता मनुस्मृतीनं? दोन्ही हातामध्ये काळे धागे दोरे, गुलामीचं प्रतीक, हातामध्येही दोन हातामध्ये दोन काळे धागे दोरे आणि पायामध्ये दोन काळे धागे दोरे आणि पुन्हा गळ्यामध्ये सुद्धा. समजलं? आज इतके वर्ष झाले तुम्ही मनुस्मृतीचं ते गुलामीचं प्रतीक बांधतात. आजच्या त्या पोरी तर फॅशनच्या नावाखाली त्या पायाला, हिच्या पायाला बांधून असनच अजून. म्हणजे तुम्ही लोक, एकही ब्राह्मण बाई, ब्राह्मण समाजाची पोरगी, ब्राह्मण समाजाचा माणूस, ब्राह्मण समाजाचं तरुण पोरग आजही ते काळे धागे वापरत नाही. पण कोणाला दिले ते काळे? आपल्याला दिले. समजलं का? आणि त्याची सुरुवातच तुम्ही, म्हणजे मनुस्मृतीच्या नियमाचं पालन तुम्हीच करता आणि जन्मल्याबरोबरच, बाळ जन्मल्याबरोबरच तुम्ही मनुस्मृतीचं बंधन, ते गुलामीचं प्रतीक तुम्ही बाळाला देता का नाही? जन्मल्याबरोबर. समजलं का? इथं बसलेल्या काही म्हाताऱ्या बाया त्याही तशाच आहे. अमाय तुला बांधलं नाही का हो माय? ते एवढं किती वर्षात झालं हे? 2-4 दिवस, 8 दिवस झाले, 5 दिवस, अजूनही बांधलं नाही तुम्ही ते काळात. बांध लवकर, आण बाजारातून विकत. अशा जुन्या बाया आहे. समजलं का? ह्या जुन्या बाया. म्हणून गाडगे बाबा म्हणायचे एका ठिकाणी, मंदिरापेक्षा, त्या मंदिरातल्या पुजारीपेक्षा भक्तायलेच तुरुंगात कोंडा लागते म्हणे. कोणाले? भक्त लोक नाही का? आपोआप ब्राह्मणाचे मंदिर बंद होते. कोणाले कोंडलं तर जेलामध्ये? गाडगे बाबा म्हणते तुरुंगात टाका लागते म्हणते. कोणाले? भक्तायले. देवळात देव नसते, पुजाऱ्याचं, ब्राह्मणाचं पोट असते. कोण सांगत आहे असं? गाडगे बाबा. समजलं का? तर या भक्त लोकांना जर तुरुंगात टाकलं तर मंदिरात जाणारे लोक कोण राहतील? दानपेटीमध्ये दक्षिणा देणारे ब्राह्मणाला कोण लोक राहतील? भक्त लोकच सगळ्यात. म्हणजे लक्षात घ्या. आलं का लक्षात तुम्हाला? तर तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो की तुम्ही गुलामीचं प्रतीक म्हणून बाळ जन्मल्याबरोबरच तुम्ही ते लहान बाळाला घालून देता. कोणता? दोन्ही काळे धागे दोरे. पुन्हा त्या बांगड्या काळ्या घालून देतात. समजलं का? एका बाईचा बाळ तर एवढं काळं ढस होतं जसं का नागरल्या वावरात ठेवलं तरी. मी तुम्हाला हसण्याची गोष्ट सांगत आहे. जातीचा विनाश या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी लिहिलं. हसण्याची गोष्ट नाही. आता इथून उठल्याबरोबर निर्णय घ्या. हे भांगामध्ये कोकून हिरव्या बांगड्या सतीमाईच्या चालल्या घालून जशा काय. समजलं का? आपल्या कार्यक्रमामध्ये आपण पांढरी साडी घालूनच आलं पाहिजे. कोणत्याही गावले जाण, कुठेही जाण, किती गाडबडीत असू द्या. आपल्या पूजेमध्ये तुम्ही मुसलमानाचा तुम्ही अंत्यविधी पहा किंवा मुसलमानाचा कार्यक्रम पहा, असाच आपल्यासारखे घेतात ते कार्यक्रम. सगळे बाया पुरुष पांढरे वस्त्र घालून असतात, पांढऱ्या टोप्या घालून असतात. ख्रिश्चन लोक पांढरेच कपडे घालून जातात चर्च मध्ये, मुस्लिम लोक पांढरेच कपडे घालून जातात, जैन लोक पांढरेच कपडे, ते शीख लोक गुरुद्वारामध्ये पांढरेच कपडे, वारकरी लोक पांढरेच कपडे घालून जातात, मुस्लिम लोक, ख्रिश्चन सगळेच लोक. आणि आपण लोकांनी, बाबा बुद्धाने सांगितलं आपल्याला ते अनागारिकाचं प्रतीक आहे, उपासक उपासिकांचं प्रतीक आहे. बाबासाहेबांनी पांढरी धोतर जोडी आणि पांढरा सदरा दीक्षेच्या वेळी घातला होता. समजलं का? सदैव बाबासाहेब टायकोट, तुम्ही फोटो पहा बाबासाहेबांचा दीक्षे देते वेळी. पण आपल्याला पांढरी साडी नेसाचा खूप त्रास, त्याच्यावर अजिबात चट्टा बुट्टा जरी असू नये. तुम्ही बौद्ध राष्ट्रामध्ये, श्रीलंका, ब्रह्मदेश, इतर राष्ट्रामध्ये पहा, तुम्हाला पांढरे वस्त्रच घालून दिसणार. पौर्णिमा असो का कुठलाही साधा कार्यक्रम असेल. समजलं का? म्हणून उपासक उपासिकांची 10 लक्षणं तुम्ही मिलिंद प्रश्नामध्ये वाचले पाहिजे. समजलं तुम्हाला? म्हणजे तुम्ही बघा, आपण एकीकडे आम्ही तुम्हाला सांगत असतो बौद्ध उपासक उपासिका कोणाला म्हणायचं, तर त्याच्यासाठी 10 लक्षणं तर आहेच, 10 सद्गुण तर आहेच मिलिंद प्रश्नामध्ये. लक्षात घ्या,
दुसरी गोष्ट, भगवान बुद्धांनी कुलसूत्र सांगितलं आहे. काय सांगितलं आहे? कुलसूत्र. कुलसूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे? कुलसूत्र म्हणजे श्रावस्तीला कुलसूत्र सांगितलंय भगवान बुद्धांनी. धम्म उपदेश कोणाला करायचा आणि धम्म उपदेश कोणाला करायचा नाही, हे कुलसूत्रामध्ये भगवान बुद्धांनी श्रावस्तीच्या जेतवनामध्ये सांगितलंय. कोणाला धम्म उपदेश करावा आणि कोणाला धम्म उपदेश करू नये हे भगवान बुद्धांनी कुलसूत्रामध्ये सांगितलंय. बघा काय सांगितलं आहे? डोक्यावर पदर असताना किंवा टोपी असताना धम्म उपदेश करू नये. तुम्ही जर डोक्यावर पदर जर घेतला तर तुम्हाला ऐकायला जाईल का? समजलं का? हे डोक्यावर पदर, घुंगट ही पद्धती मनुस्मृतीची बंधनं आहे. माणूस घेते का पदर? ही मनुस्मृतीची बंधनं आपण फेकली पाहिजे ते बंधनं. समजलं का? दुसरी गोष्ट, हातामध्ये तलवार असेल, शस्त्र असेल, अवजार असेल तर त्यांना धम्म उपदेश करता येत नाही. हातामध्ये दंडा असेल किंवा डोक्यावर छत्री असेल, राजमुकुट असेल तर त्याला धम्म सांगता येत नाही. पायामध्ये चप्पल जोडे असेल तर त्यालाही धम्म सांगू नये. हे बुद्धाचं वचन आहे कुलसूत्रामध्ये. मी माझ्या पाचच सांगत नाही. एखादा व्यक्ती बैलबंडीवर, रथगाडीवर, वाहनावर बसलेला आहे, आधुनिक काळामध्ये वाहनावर बसलेला आहे, त्याला धम्म सांगू नये. बुद्ध म्हणतात असं. समजलं का? आणि झोपून असेल, आम्ही अनेक लोकांच्या घरी जातो, झोपूनच राहते तो. बनतेजी मला हे सांगा, जी मला हे विचार, झोपूनच. अशा पद्धतीने म्हणजे निरोगी माणसाला धम्म म्हणजे निरोगी माणसाला धम्म सांगण्यासंदर्भात भगवान बुद्धांनी ह्या ज्या कुलसूत्रामधल्या ज्या घटना सांगितलेल्या आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. एकीकडे आम्ही असं म्हणतो की तुम्ही पांढरे वस्त्र परिधान केले पाहिजे. समजलं का? पांढऱ्या वस्त्राचा किती संबंध आहे? समजलं? भगवान बुद्धांच्या आईच्या स्वप्नामध्ये, महामाया देवीच्या स्वप्नामध्ये काय आला होता? पांढरा हत्ती. समजलं तुम्हाला? आणि त्या पांढऱ्या हत्तीच्या सोंडमध्ये काय होतं? पुंडरीक, पांढरं कमळ होतं. भगवान बुद्धांच्या घरी पांढरे बैल होते. भगवान बुद्धांच्या घरी कंथक नावाचा जो घोडा होता त्याचा कलर कसा होता? पांढराच होता. ज्या झाडाखाली, शाल वृक्षाखाली बुद्धाचं जन्म झाला, सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला आणि महापरिनिर्वाण झालं, त्या शाल वृक्षाचे फुलं सुद्धा कसे असतात? पांढरेच असतात. लक्षात घ्या. तर हे जे मी पांढरं सांगितलंय, तर पांढरं हे कशाचं प्रतीक आहे? आणि आपल्या पंचशिलाच्या कलर मध्ये जे त्याला धम्मध्वज म्हणतात, पंचशील झेंडा नाही म्हणत, त्याच्यामध्ये एक पांढरा कलर आहे. ते कशाचं प्रतीक आहे? पवित्रतेचं, शुद्धतेचं प्रतीक आहे, निर्मलतेचं प्रतीक आहे. आपला राष्ट्रध्वज, त्याला तिरंगा ध्वज म्हणू नये, राष्ट्रध्वज म्हणलं पाहिजे संविधानानुसार. तिरंगा ध्वज, तिरंगा शब्द हा असंवैधानिक आहे, अपमान आहे राष्ट्रध्वजाचा. तिरंगा म्हणू नये. त्याच्यामध्ये 4 रंग आहे. निळ्या रंगाचा अशोक चक्र नाही आहे, तो धम्म चक्र आहे बुद्धाचा. समजलं? 24 साऱ्याचा, बुद्ध धम्म संघाचे 24 गुण त्रिरत्नाचे. समजलं तुम्हाला? तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सफेद कलर दिसेल, आहे का नाही? राष्ट्रध्वजामध्ये. समजलं? या भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये. तर आम्ही एकीकडे तुम्हाला काय म्हणतो की पांढरे वस्त्र परिधान करून आपण पूजेमध्ये आलं पाहिजे, बुद्ध विहारात आलं पाहिजे, धम्म परिषदेमध्ये आलं पाहिजे. म्हणजे एकीकडे पांढरे वस्त्र आम्ही तुम्हाला सांगतो आणि एकीकडे तुम्ही काय बांधता? काळे धागे दोरे. समजलं? कोणाचे नियम आहे हे? कोणाचं बंधन आहे? गुलामीचं प्रतीक. मनुस्मृती पालन करता का नाही तुम्ही? आजही स्त्रिया, पुरुषही करतात. इथं बसल्या सगळ्या उपासक उपासिकांच्या पायामध्ये काय आहे? काळे धागे दोरे. लहानपणीच त्या लेकराला बांधून देते. एका बाईचा मुलगा तर जन्मताच काळा होता, इतका काळा ढस. समजलं का? मग त्याच्या पायाला काय बांधून दिलं? काळा धागा. दिसन का तो? तर नजर लागते म्हणे. पहा आता, नजर लागते. अरे सिद्धार्थ गौतमाचा जन्म आहे ते राजकुमार सिद्धार्थ गौतम, पण त्यांचा जन्म कुठे झाला? लुंबिनी वनामध्ये. आणि बुद्धासारखा सुंदर जगामध्ये व्यक्ती झाला का? मनाने तर शुद्ध होताच, पण शरीरानंही शुद्ध होता. 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं होते. बुद्धासारखा सुंदर व्यक्ती जगामध्ये जन्माला आला नाही. आला असेल तर सांगा बरं. तुम्ही तरी आहात का सुंदर? बरं, तुमची लेकरं, तुमच्या घरचा मालक. जगामध्ये बुद्धासारखा व्यक्ती जन्माला आला नाही. तुम्ही नरसिंह गाथा वाचली तर तुम्हाला माहित पडेल. मग एवढा सुंदर बुद्ध, त्याचा जन्म कुठं झाला? सिद्धार्थ गौतम बुद्धाचा लुंबिनी वनात, जंगलात, वनात. बुद्धाला लागली का कोणाची नजर? लागली का? बाबासाहेब एका बाजूनं, आणि बाबासाहेबांचे शत्रू कितीतरी होते भारतामध्ये.
बाबासाहेबाचा काही बालबाका झाला का? कोणाची नजर लागली का? म्हणून बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, आकाशातील ग्रह तारे जर माझं नशीब ठरवत असेल तर या मनगटाचा आणि मेंदूचा काय उपयोग? समजलं का? मनगटाले धागे बांधून नाही तर मनगटामध्ये जोर ठेवा आणि मेंदूमध्ये जोर ठेवा, तर जगामध्ये तुम्ही नाव रोशन करा. समजलं? मनगटाले धागे बांधून नाही तर मनगटामध्ये असा जोर ठेवा आणि बुद्धीमध्ये अशी ताकद ठेवा, अख्खं जगाला तुम्हाला झुकवता येते. समजलं का? ग्रहांचा नक्षत्रांचा काही परिणाम आपल्या जीवनामध्ये होत नसते. ना राहू आहे, ना शनी आहे, ना केतू आहे. समजलं का? शनिवार, आजही लोक शनिवाऱ्या दिवशी हळद लावू नये, शनिवाऱ्या दिवशी हे करू नये, शनिवाऱ्या दिवशी ते करू नये, शनी माग लागते. सांगा अजूनही बौद्ध लोक, बरं शिकले सवरले लोक, आम्हालाच फोन येते, आम्ही म्हणतो आई शनिवारी दिवशी काऊन नाही पूजा? नाही नाही, पण त्याची म्हणते शनिवार दिवशी कार्यक्रम नको आमच्या घरी. शनिवार दिवस हा ब्राह्मणांनी बदनाम केलेला आहे. शनिवार दिवस माहित आहे, त्याला पालीमध्ये शनिवारो म्हणतात. काय म्हणतात? शनिवाऱ्या दिवशी भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं होतं सारनाथला. काय केलं होतं? भगवान बुद्धांनी आपलं पहिलं प्रवचन, पहिला वर्षावास भिक्खू संघाची स्थापना, समजलं तुम्हाला, शनिवारी दिवशी केली होती. समजलं का? वार होता शनिवार, म्हणून ब्राह्मणांनी त्याला बदनाम करून ठेवलं. समजलं तुम्हाला? तर हे आपण संपूर्ण सोडलं पाहिजे. तर काळा धागा दोरा, भगवान बुद्धांचा धम्म हा धाग्या दोऱ्याचा नाही. घे उदीन होय सुदीन, बांध दोरान होय बरा, असा भगवान बुद्धाचा धम्म नाही. समजलं का तुम्हाला? भगवान बुद्धाचा धम्म हा आचरण्याचा धम्म आहे. कशाचा? आचरण्याचा धम्म. धम्म कायेन पसती, धम्म आपल्या जगण्यात असल्या पाहिजे, व्यवहारात असल्या पाहिजे, आचरणात असल्या पाहिजे, हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर तुम्ही आजपासून संकल्प करा. कोणता? हे हिरव्या बांगड्या तर सोडल्याच पाहिजे, हे सतीचं लक्षण आहे. समजलं का? आणि गळ्यातील हे काळ्या मण्याचे, मग तुम्ही काळ्या मनाचे आहात का? म्हणजे एकीकडे तुम्ही पांढऱ्या साड्या घालून येता, पण काही काही बाया पांढऱ्या साड्या घालून येते, आम्ही म्हणतो त्याले, पण काळे मणी अजून सोडले नाही. बाबासाहेब म्हणतात एक तर त्या ठिकाणी पांढरे घाला, नाही तर प्युअर सोन्याचं घाला. समजलं का? म्हणून हे काळे धागे दोरे असो का काळं मंगळसूत्र असो, हे गुलामीचं प्रतीक आहे. महिलांनाच दिलेले आहे गुलामीचे प्रतीक, आणि हे गुलामीचे प्रतीक मनुस्मृतीचेच आहे. मंगलसूत्र तेरे नाम का, पायल तेरे नाम की, चुडिया तेरे नाम की, हल्दी तेरे नाम की, बिंदिया तेरे नाम की, सगळं तू त्याच्या नावाचं. तुमच्या नावाचं एक तरी आहे का पुरुषाच्या अंगावर? हे मनुस्मृतीनं दिलेले गुलामीचं प्रतीक आहे. बौद्ध राष्ट्रामध्ये थायलंड, जपान, कंबोडिया, इंडोनेशिया, ब्रह्मदेश, श्रीलंका, संपूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये, चायनामध्ये कुठल्याही महिलांच्या उपासक उपासिकांच्या अंगावर तुम्हाला सोन्याचा फुटका मणी दिसत नाही, पण त्यांचे विहार सोन्याचे आहे, सोन्याच्या मूर्त्या आहे. समजलं का? तुम्ही पहा, अनागारिका अष्टशिलाचं ते पालन करतात. समजलं तुम्हाला? म्हणून हे काळे धागे दोरे सोडा. म्हणजे तुम्ही पुन्हा पायाले, दोन्ही पायाला दोन्ही हाताला काळे धागे दोरे तर बांधतात, पण पुन्हा भंतेजी दिसला का पुन्हा हात पुढे करता. कायच्यासाठी? पांढरा धागा बांधासाठी. सांगा आता, राखीचे धागे, रक्षाबंधन आमचं नाही आहे. आमचं रक्षण कोण करत आहे? बाबासाहेबाचं संविधान. आमचं रक्षण कोण करते? भगवान बुद्धांचं सील करत असते. सीलंग रक्षंतु सबदा, सीलच आमचं सदा सर्वदा रक्षण करते. आणि आधुनिक नुसार बाबासाहेबाचं संविधानच आपलं काय करत आहे? प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाचं रक्षण कोण करत आहे? भारतीय संविधान. लक्षात घ्या. पण तुमचं रक्षण करते तुमचा भाऊ, करते का नाही? आता 4 एकर वावर मागून पहा, किंवा घरातली अर्धी इस्टेट मागून पहा. हिंदू कोड बिलानं बाबासाहेबांनी, म्हणजे हिंदू कोड बिलाद्वारे बाबासाहेबांनी दिलेल्या महिलांना अधिकार कोणता? वडिलांच्या आणि पतीच्या इस्टेटीमध्ये जेवढा मुलाचा, म्हणजे वडिलांच्या इस्टेटीमध्ये जेवढा मुलाचा हिस्सा आहे, तर तेवढाच कोणाचा आहे? मुलीचा आहे. हे हिंदू कोड बिलामध्ये आहे. आताच तुम्ही तुमच्या भावाला 4 एकर वावर मागून पहा, मग माहित पडते तुम्हाला बहीण भावाचं प्रेम. समजलं का तुम्हाला? म्हणजे एकीकडे बोलू नका, एकीकडे तुम्ही काळे धागे दोरे बांधता, पुन्हा तो अवधूत बाबाचा लाल धागा बांधता, डीट टोकीचा. काही बाया तर जादू टोण्याच्याच मांग आहे. ज्या बाईले मराचं भेव लागते तेच लोक देवदेव करते, याच्याकडे जाते त्याच्याकडे जाते. भगवान बुद्धानं कधी चमत्कार सांगितला नाही. जन्म आहे तर एक दिवस मराच लागते, पण काही बायाले मरुशाच वाटत नाही, काही माणसाले मरुशाच वाटत नाही, म्हणून ते लोक इकडं तिकडं जातात. समजलं का? इथं गेल्यानं बरं, कुठंच गेल्यानं बरं होत नाही. समजून घ्या. भगवान बुद्धांचं साधं सोपं वाक्य आहे, जगात जन्माला जो जो येतो तो एक दिवस
मरणारच आहे, लक्षात घ्या. तर ह्या ज्या काही घटना आहे, म्हणजे ना आपण एकीकडे काळ्या धागा बांधतो, पांढराही धागा बांधतो, पुन्हा मुसलमानाचे ताबीजही बांधतो, पुन्हा मग ते लाल धागेही बांधतो, अवधूत बाबाचे इकले तिकले, पुन्हा जादू टोण्याचे काय आहे, तर जादू टोना जर असता तर ब्राह्मणाले पाठवलं नसतं का तिकडं मोदीनं पाकिस्तानच्या बॉर्डरवर, चायनाच्या बॉर्डरवर दिले असते लिंबू ट्रक भर. कायले पुलगावचा डेपो, बंदुका, गोळ्या, हे बॉम्ब वगैरे कायले तयार करायला लागले असते, आहे का नाही. हे पोलीस फौज, हे असं तसं ब्राह्मणाले म्हणलं असतं पाकिस्तानच्या बॉर्डरवर जा, चायनाच्या बॉर्डरवर जा, आणि आम्ही तुम्हाला लिंबू देतो, मारा एक एक फेकून, तर झालं असतं का. समजलं का. तर असे काही लोक आहे, बाजूचीनच केलं म्हणते काहीतरी, अशा पद्धतीच्या अजूनही बाया अंधश्रद्धेमध्ये, अंधविश्वासामध्ये आहे. जादूच केली म्हणे. एक तर बाई म्हणे मा पोराले म्हणे दारूतच केलं म्हणे कोणतरी, म्हणजे ब्राह्मणाच्या पोराले कोण दारूमध्ये काही जादू टोना करत नाही, आमच्या समाजाच्या लोकायले जादू टोना होते. चालले लोक, आता जाणारे लोक इच्छा आहे ना, आपटीचे लोक चालले मग ते महाशिवरात्रीला, सालबर्डीला, नागद्वारला पुन्हा माउंद करतील, आहे का नाही. लोक महादेवाला जाणारे लोक कोणते आहे. मग तुम्हाला बुद्ध दिला का नाही बाबासाहेबांनी नागपूरला, जातात का नाही लोक. बुद्ध विहारात जातील नाही, बौद्ध गयाला जातील नाही, अजंठा वेरूळले जातील नाही, पण लोक मात्र महादेवाला का तिकडे जातात. समजलं का. मी त्याची एक घटना सांगतो, जातीचाच विनाश या पुस्तकामधले, आणि या ठिकाणी थांबतो. जातीचा विनाश या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी काय लिहिलं आहे. मध्य प्रदेशामध्ये ग्वालेर आणि इंदोर आहे ना, ग्वालेर आणि इंदोर, तिथली घटना बाबासाहेबांनी जातीचा विनाश ग्रंथामध्ये लिहिली आहे, की तिथल्या अस्पृश्य लोकांनी, म्हणजे त्यावेळी जातीचा विनाश या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे घटना. बघा कशी आहे, किती घटना बेकार आहे ती. काय लिहिलेली आहे बाबासाहेबांनी. ग्वालेरच्या आणि इंदोरच्या काही महिलांनी म्हणजे जरदारी, म्हणजे जरी असलेले, डिझाईन असलेले, नक्षीकाम केलेले असलेले साड्या आणि फ्रॉक घातलेले होते, आणि ब्राह्मणांना ते दिसले. कोणते. जरी म्हणजे भरजरी, नक्षीकाम केलेले, डिझाईन असलेल्या लुगडे, साड्या आणि फ्रॉक घालताना त्या अस्पृश्य समाजातील महिला दिसल्या, तर ब्राह्मणांनी त्यांना बंदी केली की तुम्ही फाटले तुटले मळकेच कपडे घातले पाहिजे. पहा किती जबरदस्त मनुस्मृतीचा कायदा होता. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांनी पुन्हा त्या जातीचा विनाश या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. काय लिहिलेलं आहे की गुजरात मध्ये एक झुनू नावाचं गाव आहे. कोणतं. आजही ते झुनू किंवा कविठा नावाचं गाव आहे गुजरातमध्ये. तर त्या कविठा गावामध्ये अस्पृश्य समाजाच्या, महार समाजाच्या बायांनी काय केलं होतं, पक्क्या भांड्यामध्ये पाणी भरत होत्या. त्यावेळेला काय करत्या, म्हणजे तांब्या पितळ्याच्या भांड्यामध्ये त्या पाणी भरत होत्या. तर त्याच्यामध्ये पाणी भरू नये. अस्पृश्य लोकांनी फक्त मातीच्या मडक्यामध्येच पाणी भरलं पाहिजे. लक्षात येतं का तुम्हाला. म्हणजे तांब्याच्या, पितळच्या, कलईच्या किंवा आता जे स्टीलच्या आहे, म्हणजे पक्क्या धातूच्या याच्या म्हणजे तांब्या पितळ्याच्या भांड्यामध्ये, गुंडामध्ये पाणी भरायचं नाही. समजलं का. तुमची भांडी कोणती असली पाहिजे, मातीच्याच भांड्यामध्ये तुम्ही पाणी भरलं पाहिजे. कोणाचा आहे हा नियम, मनुस्मृतीचा. कुठं लिहित आहे हे बाबासाहेब, जातीचा विनाश ग्रंथामध्ये. गुजरात मधलीच एक घटना बाबासाहेबांनी लिहिलेली आहे जातीच्या विनाश या ग्रंथामध्ये. त्या काळातली घटना पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली. कोणती. त्या काळामध्ये अस्पृश्य लोकांची मुलं शाळेमध्ये जायला लागली होती. सुरुवात झाली होती की जे केवळ प्राथमिक शाळेला, तर मुलं जायला लागली होती. तर तिथं ब्राह्मणाची, सुवर्णाची मुलं येत होती. तर ब्राह्मणाची, सुवर्णाची मुलं येत असताना तिथं गावातील ग्रामपंचायतीने ठराव केला की अस्पृश्य लोक, महार लोक हे सुवर्ण मुलांच्या बराबरीनं शाळेमध्ये शिकतात, आणि त्यामुळे काय होतो, विटाळ होतो. समजलं का. तर त्या मुलांवर शाळा बंदी आणण्यात आली होती. आता जी महत्वाची मी घटना सांगत आहे ती सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. ती राजस्थान मधली घटना आहे. कुठली. बाबासाहेबांनी मेन्शन केली आहे. कोणत्या ग्रंथातली. आता ते महाशिवरात्र आली म्हणून सांगत आहोत. राजस्थान मध्ये चकवारा नावाचं एक गाव सांगितलंय बाबासाहेबांनी. कोणतं. चक्कवारा नावाचं गाव आता आहे. तर त्याच काळामध्ये आता महाशिवरात्री आली म्हणून सांगत आहोत. ती घटना बाबासाहेबांनी लिहिली आहे. जातीचा विनाश वर्तमानपत्रामधली ते कात्रण बाबासाहेबांनी जातीचा या विनाश या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. तर आपल्या समाजातील एक माणूस महाशिवरात्रीच्या जत्रेला गेला होता. इकडं नाही. सालबर्डी आणि पचमडी, नागद्वार हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. नागद्वार पचमडीला 5 बुद्धाच्या लेण्या आहे आणि सम्राट अशोकाच्या स्तूपाचे अवशेष आहे. समजलं का. नागद्वार, पचमडी तिथं हे बौद्ध स्थळ आहे.
तिथं 5 लेण्या आहे पचमडी नागद्वारला, त्याच्यावर ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे. सालबर्डी तिथंही बौद्ध लेण्या आहे आणि बौद्ध स्तूपांचे अवशेष आहेत, त्याच्यावरही काय केलेलं आहे, कब्जा केलेला आहे. समजलं तुम्हाला? आणि दुसरी गोष्ट, चकवारा नावाचं जे गाव, कोणती घटना ही सांगतो आणि थांबतो. तर या राजस्थान मधल्या चकवारा या गावातील एक माणूस महादेवालेच गेला होता. तिकडे कोणता तरी महादेव असतानाच राजस्थान मध्ये, समजलं? महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाला तो गेला, कारण तेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा आपल्या लोकांनी घेतली नव्हती. तेव्हा ते काय होते, विठ्ठल रुक्माई, खंडोबा, मरीमाई वगैरे हे असेच लोक, शिवलिंगाची वगैरे महादेवाले जाणारे लोक कोणते होते, आपलेच होते. आजही बाऱ्या वगैरे गाणे कोणाला येते, आपल्याच लोकांना येते ना, जाता का तुम्ही आपलीचे लोक? तर तो माणूस असाच महाशिवरात्रीच्या निमित्तानं राजस्थान मधला चकवारा या छोट्याशा गावातला तो कुठं गेला होता, महादेवाले गेला होता. आणि महादेवाला आला होता तो परत. ही बाबासाहेबांची घटना आहे, जातीचा विनाश. आता आल्याच्या नंतर, तिकून आल्याच्या नंतर लोक काय करतात, मावंद करतात. काय करतात, कुठल्या तरी तीर्थयात्रेवर तो गेला होता, महाशिवरात्रीलाच गेला होता तो महादेवाच्या यात्रेला. तर त्यानं मावंद करण्याचं ठरवलं आणि गावातील काही आपल्या बांधवांना आणि काही पाहुणे मंडळींना त्यानं आमंत्रित केलेलं होतं. कोणाची गोष्ट सांगत आहो मी तुम्हाला, जातीचा विनाश या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी जशी लिहिली तशी. तर त्यानं आपल्या पाहुणे मंडळींना आणि गावातील काही प्रतिष्ठित लोकांना, आपल्या समाज बांधवांना त्यानं आमंत्रित केलं. त्यानं काय केलं होतं, तो थोडासा घरचा बरा होता, थोडासा घरचा बरा होता त्या काळामध्ये, जरी असेल थोडा बरा होता घरी. तर त्यानं काय केलं, तुपाच्या फोडणीचं जेवण केलं, तुपाचा शिरा केला. काय केला त्यानं, तुपाचा शिरा. समज तुम्हाला, तुपाच्या फोडणीचं, लक्षात घ्या, तुपाच्या फोडणीचं जेवण त्यांनी लोकांना खाऊ घातलं पाहुण्यांमध्ये. समजलं का? आता तीर्थयात्रा करून आहे, मावंदाचा दिवस आहे, तर या मावंदाच्या निमित्तानं पाहुण्यांना तुपाच्या फोडणीचं, तुपाचं शिरा, तुपाचं भोजन खाऊ घातलं पाहिजे, ही त्याची भावना. तूप कोणाचं आहे, तूप त्याचंच आहे ना, पण तूप खाण्याचा अधिकार फक्त कोणाचा आहे, तुपाचे डबे, तूप हे घी कोण खाल्लं पाहिजे, आम्हीच खाल्लं पाहिजे. तुम्ही उष्ट अन्न, शिळ पार्थ अन्न, मेलेल्या गुराढोराचं मांस तुम्ही खाल्लं पाहिजे. हे कोण म्हणत आहे, मनुस्मृती म्हणत आहे. कोण म्हणत आहे, मनुस्मृतीचा हा काळा कायदा होता. म्हणजे तुपाचं भोजन खाणं, तुपाच्या फोडणीचं भोजन खाणं, तुपाचा शिरा खाणं, हे याच्यावर, तुपाचं अन्न खाणं याच्यावर फक्त कोणाचा अधिकार आहे, ब्राह्मणाचा आहे. मांगा महाराणी, अस्पृश्यांनी, शूद्राती शूद्र लोकांनी तुपाचं भोजन खाऊ नये. समजलं का? मनुस्मृतीच्या नियमानुसार तुम्ही मेलेल्या गुराढोराचं सल्लं मांस खायचं आणि उष्ट अन्न खायचं आणि उष्टे कपडे घालायचे. समजलं? आज बाबासाहेबांच्या कृपेनं तुम्ही तुपाचे डबे खातात का नाही? तूप आहे का नाही तुमच्या घरी डबे भरून? म्हणजे फोडणीला तेल सापडत नव्हतं. समजलं का? दिवाळी मिवाळी गीत नव्हती आपली. आता तुम्हाला आरक्षण भेटलं, संविधान मिळालं आणि तुमच्याकडे पैसा आला, तुमच्याकडे जॉब आला, पैसे आले, पगाराचे मावत नाही म्हणून तुम्ही तेलाचे पिपे आणता. आपलं अन्न काही दिवाळी नव्हती, हे तळण पुळण वगैरे नव्हतं. मेलेल्या गुराढोराचं मांस, दिवाळीचा सारखा सण जरी असेल, कोणतेही सण असेल, तरी आपल्याला सडलेलं मांसच खा लागत होतं, उष्ट अन्न आणि भाज्या खा लागत होत्या. फोडणीले सुद्धा तेल सापडत नव्हतं. आता बाया देवीले मस्त दिवे लावत आहे. समजलं का? खाले तेल नव्हतं. चालल्या नवरात्रीला दिवे लावणाऱ्या आणि सोन्यानं भरली ओटी म्हणते, ओटी तर भरली पण बाया देवीच्या ओट्या भरणं चालूच आहे, नवरात्रीच्या ओट्या घट मानणं चालूच आहे. असं बोललं तर तुम्हाला राग येईल. समजलं का? मेलेल्या सडलेलं अन्न आपण खात होतो. काही दिवाळी वगैरे नव्हती. आपले खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाचा आहे, त्याच्या पलीकडे आपले कोणतेच सण नाही. लक्षात ठेवा. दिवाळी, दसरा, होळी, गुढीपाडवा, तीज, राख्या हे सगळे सण आपण विसरून गेलं पाहिजे. 22 प्रतिज्ञेचं पालन केलं पाहिजे. लक्षात घ्या. तर तुपाचं भोजन खाणं कोणाचा अधिकार आहे? ब्राह्मणाचा. तर त्यानं काय केलं, ब्राह्मण लोक आले काठ्या लाठ्या घेऊन त्याच्या घरी. तू का रे तुपाचं भोजन देत आहे? कोण्या ग्रंथातलं सांगत आम्ही? जातीचा विनाश बाबासाहेबांनी लिहिला. तुपाचं भोजन खाऊ घालण्याची हिंमत तू कशी केली? तुपाचं भोजन खाणं तर हे आमचा अधिकार आहे. तुझ्या घरामधून तुपाच्या वास येत आहे. समजलं का? तुपाचं अन्न खाणं, तूप खाणं हे याच्यावर आमचाच अधिकार आहे. ते आमचं अन्न आहे.
तुन कसं काय तुपाचं भोजन आज केलं आहे तुझ्या घरी, कसं काय खाऊ घालत आहे तू पाहुणे मंडळींना. तर त्याच्या घरी आला आणि ते तुपाचे ते गंज होतं का नाही, भाजी वगैरे जे काय केलेलं होतं ते सगळं काय केलं होतं, फेकून दिले होते. गंज माती टाकली होती. समजलं? हे जातीचा विनाश ग्रंथामध्ये होता. आज तुमच्या घरी तुपाचे डबे आहे, पंचपक्वानाचं चांगलं भोजन खाता तुम्ही. कोणाचे उपकार आहे? बाबासाहेबाचे. समजलं? एकाही देवीला एकाही देवाला 33 कोटी देवाला आपली दया किंवा कीव आली नव्हती. कोणाला आली? बाबासाहेबाला. म्हणून बाबासाहेबांनी महाडला मनुस्मृती जाळली आणि संविधान दिलं. म्हणून संविधान आहे तोपर्यंत बाबासाहेब जिवंत आहे. आणि ज्या दिवशी संविधान बदलेल आपल्याला जुने दिवस आल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा दुसरा बाबासाहेब जन्म घेणार नाही. समजलं का? म्हणून आपल्याला गुलामीपासून जर वाचायचं असेल तर आपला इतिहास माहित करून घेतला पाहिजे. समजलं का? जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. म्हणून आपण 22 प्रतिज्ञेचं पालन करा. या महाशिवरात्री हे ते याच्यामध्ये जाऊ नका. त्याचे उपवास वगैरे ते काय आपले नाही आहे. आपल्याला बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. बौद्ध धम्माची काय दिली? दीक्षा दिली. समजलं का? आपण 33 कोटी देवी देवताची दगडा धोंड्याची पूजा करता करता 33 कोटीची पूजा करता करता एकही धावला नाही, एकही धावली नाही. समजलं का? बाबासाहेबांमुळेच आपण हे जीवन जगत आहोत. लक्षात घ्या. बाबासाहेबाला कधीच विसरू नका. समजलं? म्हणून प्रामाणिक आचरणशील बौद्ध उपासक उपासिका बना. नकली उपासक उपासिका बनू नका. प्रामाणिक उपासक उपासिका बना. बौद्ध धम्माचं पालन करणारे बना. समजलं का? म्हणजे तुम्हाला एका नदीच्या पलीकडे जायचं आहे तर तुम्ही 2 डोंग्यामध्ये पाय ठेवाल का? समजलं का? तर काही लोक 2 डोंग्यामध्येच पाय ठेवत आहे. ठेवत आहे का नाही? म्हणजे इकडे बुद्धाच्या डोंग्यामध्ये दुसरं तिकडे आपलं रामकृष्ण गौरी गणपती आहे का नाही, सगळं तेच चालू आहे. बुवा बाबा वगैरे सगळं चालू आहे. काही लोक तर भिकाराम बाबाच्या यात्रेला चालले. आपले लोक इच्छेच गेले आहेत. मस्त यात्रा जत्रा तिकडं उष्ट खाले आहे ना. काही लोक माझ्याकडे पते आहे सगळे. मी पुराव्यानिशीच बोलतो. पुलगावातल्या बाया नाचन गावातल्या बाया निकलले चालले. लागण आम्ही चाललं म्हणलं त्याला भीमा कोरेगावला चाला म्हणलं, अजिंठा वेरुळे बुद्धगण. आमच्याकडे पैसेच नाही बनते जी आहे का नाही. म्हणजे ना आपल्याला आपण अजूनही देवदेव करणं सोडलं नाही. इथं जाता का तुम्ही? किती लोक भूताखेताची पूजा करतात तुमच्या घरामध्ये. फक्त समोरच्या बैठकीच्या रूम मध्ये गौतम बुद्ध आणि बाबासाहेब दिसते. त्यांच्या घरामधले अजूनही देवारे गेलेले नाही. समजलं का? बाबासाहेबाच्या काळातले लोक कमी शिकलेले होते, अडाणी होते, त्यांना शिक्षण नव्हतं. पण बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही नागपूरला बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायला येत आहे तर तुमच्या घरातले दगडा धोंड्याचे 33 कोटी देवी देवता नदीमध्ये नाल्यामध्ये विहिरीमध्ये शिरवून द्या. तर त्याने शिरवले. पण तुम्ही शिकले सवरले लोक असून पुन्हा घरात आणून बसवले. तुमच्या डोक्यातही ते 33 कोटी देवी देवता आहे, घरातही आहे. समजलं? म्हणून याला एक गाणं म्हटलंय मराठवाड्यामध्ये, खरा बाप तो बाजूला ठेवला आणि 12 बापाचा अंगारा लावला. एकच बाप आहे आपला, बाबासाहेब. समजलं का? आपण 12 बापाचे नाही आहो. आपल्याला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून जगणार नाही आणि हिंदू म्हणून मरणार नाही. तर मग काय मरायचं आहे तुम्हाला? बौद्ध म्हणूनच जगायचं आहे आणि बौद्ध म्हणूनच मरायचं आहे. का हिंदू म्हणून जन्म घ्यायचा आणि हिंदू म्हणून जगायचं आणि हिंदू म्हणून मरायचं आहे? समजलं का? म्हणून हिंदू धर्माच्या प्रथा परंपरा रीतिरिवाज हे गुलामीचं काळे प्रतीक. आताच इकून गेल्याच्या नंतर या लहान लेकराला जन्मल्या बरोबरच तुम्ही काळे धागे दोरे बांधून देता गळ्यामध्ये पायामध्ये. काही नजर लागत नाही कोणाची. बाबासाहेबाला कोणाची नजर लागली का? बुद्धाले कोणाची नजर लागली का? समजलं का? तुम्ही जर या धाग्या दोऱ्यावर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही अंधश्रद्धेमध्ये अंधविश्वासामध्ये आहात. लक्षात घ्या. म्हणून हे सगळे काळे धागे दोरे सोडून टाकले पाहिजे. हे राखीचे धागे बांधणं सोडून दिले पाहिजे. आपल्या नाही तर रक्षाबंधन धागे वगैरे. समजलं का? ह्या धागा दोऱ्याचा भगवंताचा धम्म नाही आहे. ते गुलामीचं मनुस्मृतीचं बंधन आहे, निशाणी आहे, प्रतीक आहे. कोणते? काळे धागे दोरे. ब्राह्मणाची पोरगी ब्राह्मणाचं पोरग कुठलाच ब्राह्मण माणूस तुम्हाला काळे धागे दोरे बांधताना दिसत नाही. कोणाला दिले ते? कारण ब्राह्मणाला माहित आहे आम्ही त्याला दिले आहे म्हणून. समजलं का? आमचे नाही आहेत ते. समजलं का? म्हणून इथून उठल्याच्या नंतर आपल्या पायाचे कच्चा कच तोडून टाकायचे आहे. समजलं का? आणि बुद्ध वंदनेमध्ये बसत असताना तुम्हाला पंचशील घ्यायचं आहे तर पंचशील व्यवस्थित घ्यायचं. आपल्या तोंडामध्ये खर्रा तंबाखून गुटखान सुपारी असू नये. मी तुम्हाला पंचशील म्हणायला लावतो, पानाती पाता वेर म्हणे म्हणा. तर तुम्ही म्हणाल का तुमच्या तोंडात खर्रा असेल तर?
म्हणाल का नशा पता करून, याला म्हणते म्हणजे पेढ्यामध्ये शेण कालवणं. काय म्हणते? बुद्धाचं पंचशील हे पेढ्यासारखं आहे, समजलं का? आणि तुमच्या तोंडामध्ये काय आहे? शेण, गु आहे, गुटखा, खर्रा, समजलं का? जगाच्या पाठीवर कोणतेच बौद्ध समाजातील लोक पांठेले दिसतच नाही तुम्हाला बौद्ध राष्ट्रामध्ये, समजलं का? म्हणून एक खर्रे तंबाखू बाया खर्रे घोटून राहिला इथं. तंबाखू इथंच पूजेमध्ये काही काय बाया तर धम्म परिषदेमध्ये तिथंच घोटते, भंतेजीच्या देखता बुद्ध विहारात आहे, समजलं काय? तंबाखू खर्रे गुटखे तुम्हाला 5 शिलामध्ये सांगितलं नाही, 5वं शील सुरामेरय, समजलं का? तर बुद्धानं मध्ये बाबासाहेबांनी फक्त दारू सोडायला सांगितले, तंबाखू खरे खायला सांगितले, आणि पचपच थुकायला सांगितलं विहारामध्ये, विहाराच्या मैदानामध्ये घरी, समजलं का? कितीतरी त्या खर्यामध्ये पैसा जाऊन राहिला, समजलं का? आणि भंतेजीला दान द्यायला किंवा बुद्ध विहारात काही दानपेटीमध्ये टाकायला काहीच नाही, पण खर्रे खाले भरपूर पैसे आहे. पांठेल्याची उधारी झाली तरी चालते, पण खर्रे तंबाखू म्हणून कधीच पूजेमध्ये आपल्या तोंडामध्ये असेल तर खर्रा गुटखा तंबाखू सुपारी फेकून दिली पाहिजे. पाप आहे ते तसं करून बसणं. आपण इथं बुद्धाचं पंचशील घेत असतो तर आपल्या तोंडामध्ये खर्रा गुटखा असता कामा नये, समजलं का तुम्हाला? माझी गोष्ट तुम्हाला वाईट वाटते? काही गोष्ट चुकीची आहे का हे? मग तुम्ही म्हणता आम्हाला सांगत नाही, सांगत आहे तुम्ही, ऐकता थोडेच, आहे का नाही? म्हणून आम्ही तुम्हाला कठोर जरूर बोलतो पण कटू नाही बोलत. आमचा समाज सुधारला पाहिजे. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात टोचून बोला. कोणाला टोचून बोला? जे लोक बाबासाहेबाला बेईमान झाले आहेत, गद्दार झालेले आहेत, जे धम्माचं कार्य करत नाही, समाजाचं कार्य करत नाही, समजलं? आपल्याच घरामध्ये खुश राहतात, या लोकांना टोचून बोला, जे बाबासाहेबांना बेईमान झालेले आहेत. म्हणून आपली काहीतरी सामाजिक जबाबदारी आहे, आपलं नेतृत्व आहे. आपल्याला सर्वात सुंदर बौद्ध धम्म दिलेला आहे. बौद्ध धम्माच्या पलीकडे या जगामध्ये कोणता सर्वश्रेष्ठ धम्म नाही आहे, समजलं का? आज राजकन्या आई किती श्रद्धावान बाई, उपवासाचं पालन करणारी आई आहे का नाही? शिबिर करणारी आई, तिला भिक्खूंचं कसं करायचं सगळं ती तयार करत होती, आहे का नाही? तर आपल्या सासूबाईकडून तिला खरी श्रद्धांजली तेच आहे. आपला धम्माचा वारसा, हे धम्म संस्कार आपण पुढे चालवले पाहिजेत. आपल्या मुलाबाळांना, लहान लहान मुलांना पंचशील आलंच पाहिजे, त्यांना वंदना करता आलंच पाहिजे. भंतेजी घरी आल्याच्या नंतर आपण पटकन वंदन केलं पाहिजे. भंतेजी घरी आल्याच्या नंतर त्यांना आपण वंदामी भंतेजी म्हटलं पाहिजे, समजलं का? हे कोणाचं काम आहे? भंतेजीचं. तुमच्या घरीच येतो मी, शाळा लावतो, कोणाचं काम आहे हे? आपल्या घरी भंतेजी आल्याच्या नंतर काय म्हणलं पाहिजे? आपल्या मुला बाळांना सांगितलं, आम्ही कोणाकोणाच्या घरी जातो, समजलं का? तर लेकरं झोपून राहते, टीव्या पाहत राहते, मोबाईल पाहत राहते. पण आई वडिलांची पहिली जबाबदारी आहे. भंतेजी आपल्या घरी जसा टपकला दरवाजावर तर त्याला काय द्यायचं? पहिले पाय धुवायला पाणी. हे काय आहे? तर काय होते? नाही दिले तर भंतेजीला पाय धुवायला पाणी. अरे हे संस्कार आहे. आई वडील जर हे संस्कार करतील तर लहान लेकरं पाहतील, पाहूनच शिकते का नाही लेकरं? आणि भंतेजीला पहिल्यांदा पाय धुवायला पाणी दिलं पाहिजे, दुसऱ्यांदा काय? प्यायला पाणी दिलं पाहिजे, आणि आल्याबरोबर पूर्ण परिवारातले लोक पटकन खाली बसले पाहिजे आणि भंतेजीला 3 वेळा वंदन केलं पाहिजे. आपल्या घरचे सगळे नंतर मग कामं केले पाहिजे. आणि आपल्या लेकरांना काय सांगितलं पाहिजे? किंवा घरी तुम्ही सुद्धा भंतेजी आपल्या घरी आला किंवा रस्त्यात कुठेही दिसला तर त्यांना काय म्हटलं पाहिजे? वंदामी भंतेजी, समजलं का? तर काही लोक, आम्ही तर वस्तीमध्ये जातो तर कोण बौद्ध लोक होय का नाही, लोक म्हणते अरे बौद्ध पुरा, अरे एकही वंदामी नाही, भंतेजी जय भीम नाही, तर काही बौद्ध समाज होय का नाही? रस्त्यानं जात असताना तरी आपण वंदामी भंतेजी म्हटलं पाहिजे, समजलं तुम्हाला? आपल्या घरी दान देत असताना दोन्ही हाताने कोणत्याही वस्तूचं दान दिलं पाहिजे. ते अन्न असो का पाणी असो. खाली पाय म्हणजे खाली बसून दोन्ही पाय मागे करून आणि 2 हातांनी आपलं अन्न असेल की पाणी असेल आपण दिलं पाहिजे, समजलं? एका हातानं दिली जाते ते भीक असते आणि दोन्ही हातानं दिल्या जाते ते दान असते, समजलं का? तुम्ही सुजाताचं ते फोटो पहा, तुम्हाला दोन्ही हाताने खीर देणली दिसते, समजलं? ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण लय महत्वाच्या, याला संस्कार म्हणतात. काय म्हणतात? आणि तुम्ही एवढ्या मोठ्या झाल्या तुम्हाला ते संस्कार माहित नाही. भंतेजी मध्ये आम्हाला माहितच नाही. मग एवढ्या वयात काय केलं तुम्ही? काय केलं? एवढ्या वर्षापासून आम्ही तेच तर सांगत आहोत, रंगीत साड्या घालून लोक येऊ, आपण पांढरे वस्त्र घालून आले पाहिजे. किती गडबड असेल तरी पांढरी वस्त्र घालायला किती वेळ लागते? लग्नामध्ये कशा बॅगा भरून घेऊन जाता आणि कशा साड्यावर साड्या बदलवता. हिरव्या बांगड्या तुमच्या हातात एकही उपासिका दिसत नाही, जसे का अंबाबाईच्या भक्तीनी वय जोगतीनी मरीमाईच्या, समजलं का? या लग्नामधल्या हिरव्या बांगड्या भरणं सोडून द्या. लग्नाचा हिरवा चुडा आपलं नाही, ते परंपरा. पांढऱ्या बांगड्या बनायचं, सोन्याचे कंगन घाला, हे सोडून द्या. हिरव्या बांगड्या बोलणं
पहिलेच फोन करता तुम्ही लग्नामध्ये हिरवा चुडा, हे मनुस्मृतीचं बंधन आहे, हिरवे चुडे वगैरे घालून. का कशा लपून राहिल्या बाया? एकीच्या हातात दिसत नाही हिरवा चुडा. तुम्हाला बिमारी लागली आहे त्या हिरव्या चुड्याची, त्यानं चांगलं दिसते म्हणते, बाकीच्या नाही दिसत. एवढ्या पैशाची धमक आहे तर सोन्याचे कंगन करा, हे बाबासाहेबांनी सोडायला सांगितले. हिरवे चुडे चाडे वगैरे पहिलेच सांगते बाई, लग्नाचा हिरवा चुडा नसलं तर काय होते? समजलं का? तुमच्या लक्षात येत नाही, मी आणून देत आहोत तुम्हाला गोष्टी, सोडून घ्या. समजलं का? मी तुम्हाला असंच बोलणार आहोत, तुम्ही ऐकत नाही म्हणून सांगत राहत तुम्हाला. समजलं का? आपल्या घरी जे जे काही संस्कार आहे तुम्ही कराल तर तुमचे लेकरं बाळा करतील. नाही केलं तुम्ही तर तुम्ही तशाच होणार आहे. आणि जिवंतपणी सासू सासऱ्यांची सेवा करा, नाहीतर कवा मरते का बुडगी, कवा मरते का बुडगा. सगळ्या बुड्या मरण पावल्या, गल्लीतल्या सगळे बुडे मरण पावले, माघरची बुडी माईवाली सासूच कवा मरते का? आहे का नाही अशा काही सुना? आणि मग मेल्यावर मग त्याच्या नावानं करायचं काय फायदा आहे? जिवंतपणीच सासू सासऱ्यांची सेवा करा, जिवंतपणी सासू सासऱ्यांना अन्न द्या, आई वडिलांना अन्न द्या. नाही तर आहे का नाही? आई वडील असले तर कसं? आई वडील कसं इथं ठेव का तिथं ठेव, समजलं का? आणि सासू सासरे असले तर तिकडे फेकून तिकडं, समजलं का? जिवंतपणी सासू सासऱ्यांचा आशीर्वाद घ्या, समजलं का? एक वेळेचं भंतील नाही दिलं तरी चालेल तुम्ही, पण आपल्या आई वडिलांना आणि सासू सासऱ्यांना जिवंत असेपर्यंत, कारण तुम्ही म्हाताऱ्या होणारच आहे एक दिवस, बनणार आहे का नाही? होणार आहे का नाही म्हाताऱ्या? म्हणून तुम्ही जर तुमच्या सासू सासऱ्यांची सेवा केली, आई वडिलांची सेवा केली तर तुमचे लेकरही करतील. नाही तर तुमची पोरगी दुसऱ्याच्या घरी जाईल, लग्न झालं, माया इथं करत नव्हती माया आजीचं, तर मग मी नाही करत. कोणाकडून शिकली? आईकडूनच शिकली, समजलं का? म्हणून सासू सासरे म्हातारपणामध्ये चिडचिडपणा करू शकतात, समजलं का? लहान लेकर आणि म्हातारे लेकर सारखेच आहे, पागल येऊ शकतात, चिडचिड करतात म्हातारे लेकर, समजलं का? म्हातारे घरचे जे आहे मंडळी, म्हणून त्यांच्या म्हातारपणामध्ये त्यांची काळजी घ्या. त्यांच्यासारखा आशीर्वाद कोणताच भेटत नाही, समजलं का तुम्हाला? आणि भगवान बुद्धांनी रोगी लोकांची, दुखी लोकांची, आजारी लोकांची आणि आई वडिलांची काय करायला सांगितलं आहे? सेवा करायला सांगितलं आहे. त्यातच सगळ्यात चांगलं पुण्य आहे, लक्षात घ्या. म्हणून जिवंतपणीच आई वडिलांची आणि सासू सासऱ्यांची सेवा करा. आई, राजकन्या आई ज्या धम्माच्या सहवासात होत्या, धम्माच्या कार्यात, मी त्यांचा स्वभाव तर खूपदा बघितला, कारण त्यांच्या इथे मी हमेशा यायचो, वर्षावासामध्ये उपोषण धरायच्या त्या. आणि आईचं अचानक ते निधन झालं, आहे की नाही? त्यांचं वयही नव्हतं, पण अकस्मात का असे ना त्यांचं निधन झालं. आणि या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये, या परिवारामध्ये भीमरावजी भगत आणि संपूर्ण भगत परिवाराने या ठिकाणी मला आमंत्रित केलं. या ठिकाणी मी थांबतो, सर्वांच्या प्रति मंगलाची कामना करतो, सर्वांना आशीर्वाद देतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. सगळ्यांनी साधू साधू म्हणा.